हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये परत तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग काय बनणार आहे तर आम्ही जाणार आहे खडखडला. सगळ्यांना खडखड आरपार करायचे, त्याच्यासाठी केलेली तयारी तुम्ही बघू शकता. हे बघा, कशा बॉटल बांधलेल्या आहेत. आज का पूर्ण खडखड फिरून येणार आहेत. इकडचा तिकडनं खडखड करणार आहेत सगळा. मुसा असं बॉटल अरे कहना क्या चाहते हो? बाटलो अभी बॉटल नाही बाटलो है. ये देखो तैरने के लिए आज आम्ही खडखड आरपार करू. हो इप्पो, इप्पो काय बोलशील? माझं नाव उत्कर्ष मोहन चौधरी, मी जांभळीच्या वनातला आहे. उर्फ कडवे काय खरवंद. खरवंदला राहणारा आहे तो, पण फसवतो का जांभळाच्या मनात राहतो. जिम बॉय. बॉडी दाखव इप्पो, फ्लेक्स मार एकदा 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 असं डॅम मध्ये चालेल. काहीच बोल ना, डॅम मध्ये दाखवेन. इथं काहीच नाही दाखवता येणार. बॉडी बघायची असेल तर खडखडला येऊ शकता. याची पंबा प्रेम, हे प्रेम डिप्रेशन मध्ये आहे तो सध्या, इकडे बघत नाही, त्याच्यामुळे यांची मजा घ्या. हा बघा भंगारवाला, देख शकतो भंगारवाला. चांगली मोबाईल ठेवायचा आहे मन का सांग. दोन घेणे नीट बोल. बाहुबली बाहुबली हो गे. फार वेळ, फार लवकर आलास तो. काय बोलणार आता. चोर पुण्याच्या आधी इकडे काय तर लावून घे. भंगारवाले अरड अरड. साथे सांगते मुस्कुडी दे ना. शिव्या दे, शिव्या दे. काय फडा फेकाय झाला. सांग रे. गाइस देख सकते हो, बॉटल लेके जा रहे हैं पैसे. ये देखो इनकी तो भंगार वाले, देखो भंगार वाले, ये भंगार वाले चालले बॉटल घेऊन. हे बघा आज खराना आहे. खडखड पूर्ण सगळा पोहू, सगळा सगळा इकडचा तिकडं. खडखडला येतो येतो. चल मग बॉटल घे ना पुढं. हे पहा भंगारवाले, हे भंगारवाला हो पा हो, एक भंगारवाला. मेंढीस बोल भंगारवाले. 18+ काय 18+? अकाउंट कसला काय माहित. कसा नाही माहित. किती जाणला? 100 बस कम पडतील ना यार. 200 सगळे नाहीत. अजून 100 घे. इको माझं नाव उत्कर्ष मोहन चौधरी, हां पूर्ण बोला. राहणार राहणार जांभळीच्या माळा, येता दुसरीमध्ये शिकत आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. दुसरे मध्ये कधी 2 पाचवीला मिनिटं बंद जाणार? कर ना, 2 मिनिटं बंद कर ना. का रे? अरे काय झालं? काय झालं? आमच्या मॅडम आल्या. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके मॅडम आले. कोणत्या? पीओ मॅडम. पीओ मॅडम आलेल्या आहेत. उत्कर्षच्या पीओ मॅडम आल्यात. पीओ मॅडम प्रकारे आम्ही खडखडला पोहोचलेला आहेत. आता वरती जाऊया. तिकडे बघू शकता पिकअप आहे, जायचं आहे गाडी घेऊन वरती. हो या अशा प्रकारे ऑफ रोडिंग चालू झालेली आहे.
आणि बघू शकता गाडी वरती उडते, ते वरती चढले पण गाडी विला मारते विला. काहीच मजा येते इकडं ऑफरोडिंग करायला. दरवेळेसची ऑफरोडिंग आहे, जेव्हा पण येतो तेव्हा उडत उडत जातो. आणि हे बघा ते वरती 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 ते बघा, एक गाडी आलेली नाही अजून. इकडनं चढलोय आम्ही वरती. गॅस बघू शकता मी खडखडला पोचलेले आहे, वरती गाड्या चढवल्यात. आणि बघा नजारा बघा तुम्ही. वाव. हे पहा भंगारवाले, भंगारवाला इको भंगारवाला भंगारवाला. पब्लिक बघू शकता किती आहे हे बघा, भरपूर जास्त पब्लिक आहे. तरी पण पोहायला लागेल. अशा प्रकारे आम्ही बॉटला घेतलेल्या आहेत. आता आम्ही पोहायला जाऊ. हे बघा सगळे कशा बॉटल्या घेऊन चाललेत. हे बघा हे प्रेम बॉटल दाखव. हे बघा आमच्या बॉटल. वाह मोदी जी वाह. हे बा हे बॉटल इकडं सुंदर. चालते जाऊया आता आणि पोहूयात. इथून उडी मारू का? कमेंट करा फक्त. 10,000 कमेंट आल्यावर मी इथून उडी मारेन. फक्त 10,000 कमेंट करा, जास्त नाही. जशा प्रकारे आमची राईड चालू झालेली आहे. आम्ही आता जाऊयात तिकडच्या तिकडनं खडखडच्या. ते बघू शकता तर तिकडे जायचं आहे आम्हाला. आरपार खडखड करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही जाऊयात आता थोड्या वेळात. आम्ही आमच्या होडीत बसलेला आहे. ती बघा आमची होडी. आणि बाकीच्या मागे आहेत, बाकीचे अजून आलेले नाही आहेत. ते तिकडे बॉटल बांधतात. होडी तयार करायला घेतलेले आहे. आम्हाला खडखड इकडचा तिकडनं करायचं आहे. अशा प्रकारे जाऊयात आम्ही हळूहळू. तोपर्यंत तुम्ही बघा. आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे. हे बघा पुढूनचा ईस्ट साईड जा रही हम. सो गाईज आम्ही मोटर लावलेली आहे माझ्या होडीला. आम्ही आता जातो हळूहळू. ही बघा माझी मोटर आहे बघा. माझा पावका आहे. मी त्याला पकडून मोटर फिरवतो इकडनं तिकडनं. आणि ही बघा माझी मोटर चालली कशी. वाव, आवडली ना तुम्हाला? पण मला माहिती आहे तुम्हाला आवडेल म्हणून मी तुम्हाला दाखवतो. आणि ते बघा आम्ही किती पुढे आलेले आहेत बघू शकता. बाकीचे तर भरपूर पुढे गेलेत. दिसणार नाही तुम्हाला, दिसतात का थोडे थोडे? बघा बघा. आणि आम्ही आता चाललोय तिकडच्या टोकाला. पूर्ण तिकडे जाणार आहे. पूर्ण इकडच्या तिकडनं खडखड करणार आहेत. तुम्ही एन्जॉय करा आमचा ब्लॉग. गाईज आम्हाला एक डॉल्फिन भेटलेला आहे. तुम्हाला बघायचं आहे डॉल्फिन? हा बघा डॉल्फिन. जा हो बा, हो डॉल्फिन. हो बा डॉल्फिन चाललाय. डॉल्फिन डॉल्फिन हो पाणी पितो, आवाज देतो मेंढीस मेंढीस. बा डॉल्फिन चालले डॉल्फिन. अभी मजा आएगा ना भिडो. बॉटल सुटलेले आहे. गेले जलपरी सारखे पकडायला बॉटल बघू शकता. तेव्हा जलपरा हे जलपरा बॉटल पळली. बॉटल पकडलेले आहे. बिचाऱ्याची होडी निसटून जात होती, पकडली त्यांनी. आम्ही बघा किती पुढे आलेले आहेत बघा. बघू शकता हो तिकडे आमचा खडखड डॅम. आणि आम्ही पोचलेले आहेत अर्ध्या रस्त्यात. सबमरीनमध्ये चाललोय आम्ही. अशा प्रकारे बघू शकता आम्ही किती पुढे आलेले आहेत. तुम्हाला यायचं असेल तर आम्हाला फॉलो करा. आमच्या बॉटल घेऊन जा. नाहीतर मग विसरून जा. मग कॅन्सल. तुम्हाला येता येणार नाही एवढ्या लांब. खाऊ नाही आहे.
तुम्ही येणार का बोला. ते बघा आम्हाला जायचं आहे एवढं पुढं, तिकडे जायचं आहे तिकडच्या टोकाला. मिशन सक्सेसफुल करायचं आहे त्याच्यासाठी. अरे हाय रेकॉर्ड बनवायचा आहे. जव्हारचे पोरं आम्ही चालले. जव्हार काय रे खडखड आडपार कर पडलो गावात वाचलो. हा हॅरियर हळूहळू आलेली आहे. युनिकॉर्न हा हॅरियर मायलेज नाही देत म्हणून तो मायलेज काढत येतोय हळूहळू. इकडं एक स्प्लेंडरवाला पुढं आला, त्याच्या मागून युनिकॉर्न आहे, त्याच्या मागून ज्युपिटर आहे, त्याच्यानंतर हो डिओ आहे, तिकडे एक परत युनिकॉर्न आहे, एक हायाबुसा आहे आणि मी बुलेटवाला आहे. पण माझ्या बुलेटचा पेट्रोल संपलाय तर मी घरीच ठेवून आलो. अरे नको ना असा बोललो गाढवा, कुछ भी नाही बोलणे का यार. बघा आम्ही चाललोय हळूहळू. मी डॅमच्या अर्ध्या रस्त्यात आलेले आहेत. हॅरियर सध्या हॅरियर पळवत नाही आहे. 4x4 टाक ना आणि ये ना. हॅरियरची फाटून गेली. मॅडम कधी पण फोन करू शकतात. मॅडम फोन करतील त्याच्यासाठी हळूहळू येतोय, नाहीतर मग रिटर्न जायला लागेल. तू तिकडं कुठं जातोस? तिकडं नाही जायचं आहे आपल्याला, इकडं जायचं आहे. तिकडं आपण आंबे घेऊन पळू लोकांचे. इकडं आंब्याची वाडे आहेत, त्याच्यातले आम्हाला आंबे घेऊन पळायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही एवढे लांब चाललेलो आहेत. आंबे नाही भेटले तर बघू आम्ही. आंबे नाही भेटले तर मग रिटर्न येऊ. मग बघू तिकडची खडी पिढी उचलून खाऊन येऊ. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. जाऊन दे मारून दे. हे बघा स्विमिंग पूल. हो पा होडीत बसलाय. हॅरियर मध्ये बसलाय पहा कसा आरामात. टेन्शनच नाही. काय तुम्ही डॉल्फिन फार पाहिले असतील, आता वेल बघू शकता. खरं ना इकडून ना. अबे साले. काय काय VIP सीटवर बसून येतोय. हो काय जहाज. वो मुसा पहा कोठे जान राहिला आहे. सापडलेले आहे आमच्या खडखड डॅमची. पाहिली काय कधी अशी जेली? नाही जेली आहे ती. जेल नाही. वेल ठीक आहे. वेल तुझी जेली. काय रे भंगलस घेऊन ये. काय जशा प्रकारे आम्ही इकडच्या तिकडनं पोचलेले आहेत. हाय देवा भंगलो. आता त्यांनी त्यांचं जहाज सर्व्हिसिंग करायला घेतलेलं आहे. बघा हे पहा जहाज सर्व्हिसिंग करतात. कोणाचा किती डॅमेज झालाय बघतात. आणि तो तिकडं पहा तो वेगळाच नशे करून फिरतो. मगा लाडले. फायनली आम्ही इकडनं पोचलेलो आहेत. बघू शकता आम्ही एवढा मोठा खडखड आरपार करून टाकला आहे. तो पा माझे बॉटल बघू शकता. तिकडनं आम्ही एवढे इकडं आलेले आहे. खूप जास्त लांब आलोय आम्ही पोवत पोवत. आमच्यासोबत आमच्या बॉटल आहेत बघा. इकडं जहाज जरा सर्व्हिसिंग करायला लावलेत. लोकांचे जहाज डॅमेज झालेले आहेत. एक एक पार्ट निघून पडतात त्यांचे जहाजाचे. ते माझ्यावाल्याचे दोन टायर निघून पळाले जहाजचे. आणि याचे हा एक थम्सअपवाल्याचा एक पाटा निघून पडला. हॅरियर तर निघून पडत होती नुसती. माझेवाला तो हो इकडं मागं सर्व्हिसिंग करायला लावलाय. हाय हाय पडलो. होय बघा हा काय करतोय त्याचं केलंच माहीत. आता आपटतो तो पा. बिल्डर थोडी बॉडी दाखव. फ्लेक्स मार. या मिरिंडा. हो मिरिंडा. गाईज आम्ही आंबे चोरायला जाणार आहेत आता. वर ते आंबे आहेत.
आंबे आम्ही घेऊन पळू आता. काजू पण आहेत, पण काजू सध्या लागले नसतील. आंबे लागलेत तेवढे तरी घेऊन पळतो. आणि तुम्हाला खायचे असतील तर या लवकर मग, पण आम्ही देणार नाही. हे मेला काही सांगत काही. हे बा काही सांगतात. चाले सगळे डांबर सारखे झाले तरी काळं काळं दिसत नाही. कोण नाही. गजब बेइज्जती है. हे ठकिंगल फार कायदा आहे. ओ बा आंबचोर, आंबचोर चाललाय मेला. हे पा ह्याचा सध्या जात रिलोड नाही झालाय, सर्व्हिसिंग चालू आहे. त्याच्या सर्व्हिसिंग नाही झालेली तरी पण चाललाय तो. अच्छा, माझे पण गाड्यांची सर्व्हिसिंग करायला लागेल, पण ती नंतर करू. आधी आंबे घेऊन पडतो, नंतर बघू. अर्धे रस्ते सर्व्हिसिंग झाली तर ठीक, नाहीतर मग जाऊयात तसेच. आपला जहाज सध्या चांगला आहे, काहीच नाही झालेला, एकदम सुंदर काही नाही. त्याची चांगली सर्व्हिस करून आणलेली करूनच. त्याच्यामुळे बघू शकता पाणी किती भारी आहे, काळा काळा. यांच्या घरच्यांनी कधी आयुष्यात आंबा नाही खाल्लं तर हे पहा कुठं चोरायला चाललेत आंबा. बघा दिसतात काय ते पावर. झाले चड्डीवरती आंबे चोरायला चाललेत. लाजा नाही त्यांना. आणि त्यांच्या मागं मागं आम्ही पण जातोय आणि आंबे घेऊन पळूयात. इकडे एक बंगला आहे कोणाचा तरी, पण त्याच्यात कोण नाही आहे. त्याचा फायदा उचलून आणि आम्ही चालतो. हे बघा ऐक काटा नाही ना. हे बघा काय वाडीत घुसतात, वाडीत. चल गपचूप चालले, गपचूप बघा. हाय तू समझा? हा बघा. नहीं, तू समझा नहीं. आम्ही आंबे सध्या घेऊन पळूयात भरपूर सारे. आता बघू किती आंबे भेटतात तेवढे घेऊन जाऊ. आणि जहाज चालवता चालवता थोडेसे आंबे खाऊ. आणि काय नाही तेवढाच बस. याला बिबट्याने नखा मारलेली ते मागं हे बघू शकता. बिबट्यासोबत लढाई करायला गेलेला, बिबट्याने 2 नखा मारली तर तिकडून रडतच आला. बिबट्या सांगत होता मेरे को डराएगा तू. वा रे वा. मित्रांनो मला पण माझ्यावर पण हल्ला केला होता. अच्छा, माझ्या असा निशाण आहे का मी दाखवू शकत नाही, त्याच्यामुळं सोडून दे. तुम्ही बघू नका. हाय ऐक भगवान. वाडीत पोचलोय आम्ही. कोणाची वाडी आहे काय माहित नाही, पण आम्ही आंबे घेऊन पळणार आहेत आता. आई ग रस्ता बघू शकता. हायवे आहे आमचा, हायवे मस्तांचा हायवे आहे. मी इथं लालमुंग आहेत रे. हाय खराब आहे. हाय गाईज भंगलो खराब आहे. हो आंबे चोरतो भाई. आंबा खाता थांबत बोलता. हो पा हो हाबळा पा एकटाच खातो. वाव रसीला आंब. हा ही पाय काही साग पडलेले आहे. साग पडली गाईज. आणि अजून एक ती पहा. हो पहा आंबे बघू शकता. आंबे ते पहा. इकडे आंबे पडायला घेतलेच बघू शकता. पाड रे. स्कोप लावून बघतोय सध्या किती आंबे आहेत. दिसल्यावर नंतर मग पाडतील ते. मला पण एक द्या पाडून. ते बघा आमचा उर्फ मेंढीस मित्र भरत राऊतचा मुलगा. बँकेत दगडा नाही मुसळ्या. अच्छा, हमको सिखा रिया है.
मुस्सा बोलवा मुस्सा. धन्यवाद. हा तर मी मोठे खाऊ. आंबे नाही जर यांनी दिले तर मोठे मी खाऊ. वरती इकडे मोठे आहेत. कच्चे खाशील का पिकलेले खाशील? पिकलेले खायचे. कसे पाडायचे? हाताने. हाताने पाडणार? एवढं लांब हात जाणार तुझा? नाही. मग काय जाणार? वा हे बघा. हो यांनी मला आंबा आणून दिलाय स्पेशल. एक हाय हाय इतना सुकून. एक नंबर आंबा लागतोय गाईचा. मस्त गोड आहे. अजून एक पाडला. पण आंबा आहे तो. भावांनो असा आंबा लागतोय एवढा भारी. एवढा भारी आंबा लागतोय मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. तुम्ही आयुष्यात असा आंबा कधी खाला पण नसेल इतका भारी आंबा लागतो. मित्रांनो याने बाडा चुकून सफेदच पाडलाय. काही पण बोलतायत तिथे विद्यार्थी. आणि सीन तर काय अलगच फिरले काय. आणि ह्या मुलांनी कच्चा आंबा वाढलेला आहे. बोला आंबा पाडला. जय विनस. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. एकदम लक्झरियस साग पाडलेले आहे प्रेम चोपडांनी. मुलं बेकार डखारा करताना दिसत आहेत. अच्छा. गाईज इथं 4 आंब्यावर जीव चाललाय. कुठून फेकत मी आंबे घेऊन आलेला आहे तिकडनं. आम्ही आता रस्त्याला जाता आंबे खाणार. वा मस्त आंबा लागतो. आम्ही आता आमच्या सबमरीन मध्ये बसून आंबे खाणार आहेत. सबमरीन. हे बघा कसे खातात आंबे. गाईस जलपऱ्या बघू शकता. जलपऱ्या नाही जलपरा आहेत डायरेक्ट. मग इकडून आमचे जहाज लॉन्च झालेले आहेत. अशा प्रकारे आम्हाला आता खडखडच्या ते बाजून जायचं आहे. त्याच्यामुळे जहाजांना पेट्रोल टाकलेलं आहे. जहाजांच्या पेट्रोल टाकून जहाज सर्व्हिस करून आता निघालेले आहेत आम्ही. गीतेच्या पप्पांनी सगळ्यांना भाड्यावर दिले. हं. काय परत बोल. गीतेच्या पप्पांनी सगळ्यांना भाड्यावर दिलेले जहाज. धन्यवाद. धन्यवाद सबमरीन पाठवून दिल्याबद्दल. नरे महामंडळ आभारी आहे असं सांग ना. त्याचे पप्पाकड लक्झरी मागितली एक पण दिली नाही. त्याच्यामुळे आमच्या पप्पाने डायरेक्ट सबमरीन पाठवून दिलेलं आहे. त्याच्यावर बसून चालले ते सगळे. आम्ही अर्धा समुद्र पार केलेला आहे आणि अजून अर्धा बाकी आहे. बघू शकता एवढे पुढे आम्ही आलेले आहेत. अर्धा समुद्र तर बुडला. अजून थोडासा बाकी आहे. तेवढाच पार करूयात. मस्तपैकी आपण एनर्जी घेत चाललोय. आंबे खात चाललोय आपण. म्हणजे मी एकटा खातोय. बाकीचे सगळे असेच पोवत चाललेत. आम्ही आंबे खाले. त्यांनी आंबे खाले. हमारा क्रैश हो चुका है. हमारा जहाज एक दूसरे को ठोक गया साला. तो फिर उड़ा दिया मेरे को उसने. फिर से आगे आ चुके हैं. किती वाजले बघूया थांबा जरा. इधर क्रैश हो चुका है इसका फिर से. ये देखो ये पेटी. हा ऊन येतो फक्त मागून.
मागेच्या वाट कुठे नाही जावं. लोक ते तिकडे पोचले, आम्ही तिकडे येतो त्या नाही. हे बा हे जागेवरच आहे कधीपासूनचा. कुछ भी इथं भाजीवाला काय, माझा आंबा अजून आहे, संपला नाही, मी हळूहळू खातो. डॉल्फिन आवाज करत जातोय. आम्ही आता इकडचे तिकडनं जाऊन आलेले आहेत आणि सगळे भरपूर जास्त थकलेले आहेत. आता घरी जातो आम्ही, कपडे चेंज केलेले आहेत. हा तर एक आलेला नव्हता तिकडनं, आलेलो गप अर्ध्या रस्त्यात येऊन आणि फरार झाला. शिट यार, ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. आयटम साठी तो आमच्या धोखा नाही आयटम साठी आम्हाला सोडून आला तो तिकडं. हे बघा, दोस्त ना रहा. हा बरोबर बोलला. बघा आम्ही इकडच्या तिकडे जाऊन आलेले आहेत. दोस्त ना रहा. फायनली आम्ही इकडं पोचलोय. जय हिंद, जय भारत. गाईचा इकडे होता. याचे तुम्हाला कपडे दाखवू का, कुठे ठेवून आलाय ते बघा. ते बघा शुभमचे कपडे. आउच, काही करतो चला. याचे कपडे आहेत ते. हा गद्दारी दोस्त, गद्दार दोस्त. तू गद्दार आहेस, तू तिकडून नाही आलास, तूच गद्दार आहेस. गुलाबी गाल मटकते चाल तुझी मटक. चालले पुढं. आंघोळ करून झालेला आहे. खडखडीकडचा तिकडनं केला. आता घरी जातो. अशा प्रकारे जय हिंद, जय भारत. सलमान खान आला पहा, सस्तावाला जांभळीच्या माणसला, 150 वाला. आम्हाला सोडून तो आयटमच्या कॉलसाठी तिकडे आला नाही. आयटमसाठी गद्दार. आमच्या रस्त्याला हायवेचे ट्रक पण चालतात. हे बघा पडलो बघा, हायवे रिव्हर क्रॉसिंग. हे बघा पण तिथे हर जगह सा ऑफ रोडिंग ही मिलता है हमको. किधर पे हाईवे रास्ता नहीं मिलता, इधर भी फिर से हम लोगों को ऑफ रोडिंग मिल चुका है. ये देखो, चला हाईवे मिलता ही नहीं. हाईवे किधर घुसेंगे हम. अरे कहना क्या चाहते हो. हे देखो हायवा उडावशील खड्डे. हे बघा, खड्डे बघा, खड्डे बघू शकता. रस्त्यात खड्डा आहे का, खड्ड्यात रस्ता आहे काहीच समजत नाही. पण चाललोय आम्ही कसे तरी उडवत गाड्या. हे बघा बैल हायवेला बैल चालतात, सगळे चालतात. आले बघा, कमी उडत आहे. विकास नाही किती उडवत आलाय. धूळ बघा किती उडवत आलाय. धूळ ची खूप घाणेरडे पोर आहेत हे, नुसते धूळ उडवत जातात. जसा का कोणी पडलेला आहे, इतकी धूळ उडवली गाढवांनी. हे बघा, धूळ फक्त केली, धूळ घाणेरडे पोर आहेत खूप जास्त, नुसते धूळ उडवतात. गणमने आले. हा सनसेट चेक करो. अशा
प्रकारे आम्ही अशा प्रकारे आम्ही आय लव खडखडला पोचलेला आहे. जाण्याचे पाय बघू शकता तुम्ही. हे बघा ठीक आहे मन हा कलाकार आहे तो. बड़ा हरामी हो बेटा. इतके खराब वाले. ओहो आता ऍक्सिडेंट झाला असता क्रॅश. आणि हे बघा आय लव खडखडचा कसा केलेला आहे. खडखडचा आय लव पण दिसत नाही. खडखड पण साधा दिसत नाही. बघा सनसेट. वाव. फायनली आम्ही आय लव खडखडला पोचलो. आणि इकडे खालती पार्टी चालली. बघा पार्टी करतात तिथं. दिसतात का मोठा नाही तर दाखवतो. या बघा किती उडवत चाललाय हा. मर मेल्या. ठीक आहे म्हणे जोड बघा किती उडवतोय तो. बघा तो बघा ऍक्सिडेंट झाला इथं. ऍक्सिडेंट झाला. खराब झाले. आता इथे येऊन पाय धुतात गणमने चाले. इतके पाय धुवायचे होते तर एवढी धूळ उडवायचीच नाही ना पहिलेच. अच्छा हमको सिखा रिया है. यो काय करून दाखवतो गणमने. काहीच खडखडला. आता बाय बाय करूयात आपण आणि आपल्या रस्त्याला घरी जाऊया. बघा किती भारी सनसेट झालेला आहे बघू शकता. आता आपण जाऊयात घरी. घरच्या रस्त्याला लागले आहे आपण. गाईज हे बघा आम्हाला काय सांगतो. आम्हाला बघा काय सांगतो. खडखडला आल्याबद्दल धन्यवाद असा बोलत होता आम्हाला. तर आम्ही त्याच्या मनापासून धन्यवाद करतो आणि आमच्या घरच्या रस्त्याला इज्जतीत जातो. थँक्यू गाईज. अशा प्रकारे आम्ही घरी पोचलेले आहेत. सगळे पोहून वगैरे आलेले आहेत. आमचा व्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून जा. हे बघा आले.